नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा तिसरा राऊंड हा आर्ट विथ फॅशन असा आहे आणि या राऊंडमध्ये जिंकण्यासाठी दोन्ही पार्टिसिपेट एकाच वेळी ऍक्टिव्ह असणार आहेत. तर आर्टही दाखवायचे आणि त्यावरून फॅशनही दाखवायचं आहे. आता मात्र सगळेजण विचार करत आहेत, अर्णव ईश्वरीने नक्की काय केलं पाहिजे, या फॅशन आणि आर्ट या राऊंडचं नक्की काय करायचं आहे, असे प्रश्न त्यांच्या पुढे चालू असतात. आणि तेव्हा मात्र नम्रता ईश्वरीला सुचवते की ईशू, तू डान्स कर ना. कारण नम्रताने स्वतःचं तर तिनं सांगून टाकलेलं असतं की ती रांगोळी काढणार आहे आणि तिला छान रांगोळी काढता येतात असं ईश्वरी सुद्धा सगळ्यांच्या समोर सांगते. खरं तर ईश्वरीला स्वयंपाक छान बनवता येतो, त्यामुळे ईश्वरी म्हणालेली असते की मी काहीतरी चाट वगैरे असं छान बनवते. त्यावरती शिर्केंनी सांगितलेलं असतं की नाही मॅडम, जे तुम्ही पहिल्या राऊंडमध्ये केलेलं आहे ती कला तुम्ही दुसऱ्या राऊंडमध्ये करू शकत नाही. आता मग ईश्वरीने डान्स करण्याचे ठरलेलं असतं. तर इकडे अर्णव ईश्वरीच्या पायामध्ये स्वतःच्या हातांनी घुंगरू बांधतो आणि तिला म्हणतो की आता तू डान्स करायला सुरुवात कर, म्हणजे प्रॅक्टिस कर, प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे, ऐनवेळी काय करणार आहेस. तर इकडे आता वल्लरी आणि त्याचबरोबर नम्रता या दोघींनीही इशूला पाडण्याचा प्लॅन केलाय. तर तिकडे स्पर्धेमध्ये सुद्धा राडा घालायची तयारी या वल्लरी आणि दामिनीने केलेली आहे. म्हणजे चारी बाजूनी संकट येत आहे. या सगळ्याचा सामना अर्णव ईश्वरी कसे करणार आहेत ही गोष्ट सुद्धा तेवढीच मोठी आहे. कारण नम्रताने आता सांगितल्याप्रमाणे काही गोष्टी केलेल्या आहेत आणि जिन्यावरून इशूला पाडण्याचा प्लॅन तिनं केलेला असतो आणि म्हणून तर तिने जिन्यामध्ये आता तेल टाकलेलं असतं, काही ठिकाणी चिकटपट्टी लावलेली असते आणि इशूला आवाज देते. ईश्वरी सुद्धा आता खाली येत असते आणि नम्रता बघतच राहते. म्हणजे हे सगळं जाणीवपूर्वक केलेलं असतं. ईश्वरी जिन्यातून पडावी या गोष्टीसाठीच हे सगळं ठरवून केलेलं आहे हे मात्र लक्षात येत असतं. आणि ईश्वरी जिन्यातून येते तेव्हा नम्रता मात्र तिच्याकडे पाहत राहते, कारण तिला माहितीये जर का असं काही झालं तर या सगळ्याचे परिणाम काय होणार आहेत, या सगळ्या गोष्टींचा विचार आता समोर आलेला असतो. त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं नेमकं त्याच वेळेस आता पाहायला मिळतं ते म्हणजे ईश्वरी सगळ्यांच्या समोर तिथं गेलेली असते आणि ईश्वरीने स्वतःचा जीव कसा वाचवलेला आहे हे आपण पुढे पाहणार आहोत. तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करणार आहोत. काहीही झालं तरीही काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि त्या गोष्टी ह्या बाजूला होणं गरजेचंच असतं. आणि अर्णव ईश्वरीला समजून सांगत आहे. अर्णव ज्या पद्धतीने ही परिस्थिती हँडल करत आहे ते मात्र पाहण्यासारखं आहे. कारण काहीही झालं तरीही अर्णव हा ईश्वरीच्या पाठीशी खंबीरपणे जसा उभा आहे तसंच ईश्वरी सुद्धा अर्णवच्या पाठीशी खंबीरपणेच उभी आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर इकडे ईश्वरी अर्णवच्या मागे भुणभुण करत असते की तुम्ही माझं कौतुकच केलेलं नाहीये, तुम्हाला माझं कौतुकच नाहीये, तुम्ही असंच वागत असता. हे सगळं चालू झालेलं असतं आणि त्याच वेळेस आपल्याला पाहायला मिळतं की एवढं सगळं झालेलं असून सुद्धा इकडे ईश्वरी मात्र शांतपणे ह्या सगळ्या गोष्टी विचार करत असते. आणि इकडे अर्णवच्या मागं सुरू झालेले असते. अर्णव म्हणत असतो पण मिस इंदोर मला सांग, म्हणजे क्रेडिट मी घेतलं तर काय होतं सांग ना, आपण दोघांनी काम केलं ना, मग दोघांनी क्रेडिट घेतलं तर काय बिघडलं. कारण ईश्वरी म्हणणं असतं की मी आता सेलिब्रिटी झाली आहे आणि मग माझे एवढे फॉलोअर वाढायला लागलेत, माझे फॅन पेजेस तयार झालेत, माझे फॅन आहेत असं ती सांगत असते. सगळ्यांनी माझं कौतुक केलं पण माझ्या नवऱ्याला मात्र काहीच वाटत नाही. अर्णव मात्र मुद्दामून म्हणत असतो की मिस इंदोर, मान्य मला तू मशीन दुरुस्त केलं, सगळं केलं, पण त्या चिंध्यांपासून ड्रेस बनवण्याचं काम तर मीच केलेलं आहे ना. तेव्हा मात्र इकडे लगेचच आता ईश्वरी म्हणत असते पण ती आयडिया माझ्या डोक्यात आली, माझ्या डोक्यात आलेली जी आयडिया होती ती मी बोलत होते आणि ती तुम्हाला कळली, म्हणजे ते टेलिपॅथी का काय म्हणतात असतं ना तसं झालंय आणि तरीही तुम्ही स्वतःलाच क्रेडिट घेणार आहात या सगळ्या गोष्टींचं, असं म्हणत ईश्वरी अर्णवला बोलत असते. अर्णव म्हणत असतो मिस इंदोर जरा शांत हो ना, तुला कळतंय का काय चाललंय ते. ईश्वरीला मात्र कुठे शांत व्हायचंय, ईश्वरीच्या डोक्यात सुरूच आहे. तोंडाचा पट्टा एकदा ईश्वरीने सुरू केला की मग मात्र ईश्वरी थांबत नसते. ईश्वरी म्हणत असते की नाही, मी जे काय बोलते ना तसंच होणार आहे, कारण मला माहिती आहे ना मी हे सगळं केलेलं होतं आणि तुम्ही काय केलेलं आहे, तुम्ही कुठल्या गोष्टी केलेल्या आहेत असं ईश्वरी सांगत असते. आणि त्याच वेळेस पाहायला मिळतं ते म्हणजे एवढं सगळं झालेलं असलं तरीही काही महत्त्वाच्या गोष्टी असतात त्यावरून ईश्वरी अर्णवशी वाद घालत असते. इकडे सौदामिनीची मात्र वाट लागलेली असते. तिला कळायचं बंद झालेलं असतं काय करू आणि काय नाही असा तिच्या डोक्यात विचार सुरू झालेला असतो. कारण काहीही झालं तरीही
या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने घडत असतात ते पाहून मात्र सौदामिनीला कळतच नाहीये की मी काय करू आता, नक्की कशा पद्धतीने गोष्टी हँडल करू, हा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि त्याच वेळी इकडे इकडे ईश्वरी अर्णवला बोलत असते आणि अर्णवला सांगत असते की काहीही झालं तरीही मला मात्र कळतच नाहीये की हे सगळं काय होत आहे. इकडे सौदामिनी बेलसरेला म्हणत असते की आता पुढे काय करणार आहात. तेव्हा ते म्हणतात की मॅडम तुम्ही सांगा काय करू, तुम्ही जे म्हणाल ते मी करायला तयार आहे, असं बेलसरे सांगत असतात. तेव्हा मात्र इकडे सौदामिनी म्हणत असते की काही करायचं नाहीये, मी सांगितल्यावरच तुम्ही करणार आहात ना, बाकी तुम्हाला स्वतःला कुठे काय करायला जमतं, असं म्हणत आता ती त्याला ओरडत असते. त्यावरती त्याचं असं म्हणणं असतं की अहो मॅडम मी तुम्ही सांगाल तसंच करत आहे ना सगळं. तेव्हा सौदामिनी म्हणते हो बरोबर आहे, मी सांगाल तेच करत आहात ना तुम्ही, कारण तुम्हाला दुसरं कुठे काय करायला जमतं, तुम्हाला जर दुसरं स्वतःच्या डोक्याने काही करायला जमलं असतं तर तुम्ही केलं असतं ना. आणि तिने सरळ सरळ आता हातामध्ये बंदूक घेतलेली असते आणि ती बंदूक ती त्याला दाखवत असते आणि म्हणत असते की जे काही स्पर्धेमध्ये होणार आहे ते मला आधी कळलं पाहिजे आणि सगळ्याच्या आधी माझ्यापर्यंत गोष्टी पोहोचल्या पाहिजे, कारण त्याचे पैसे तुम्ही घेतात ना, एवढं लक्षात ठेवा, असं म्हणत तिने त्याची वाट लावलेली आहे. इकडे इशू मात्र आता बाप्पाच्या समोर आहे. बघितलं ना बाप्पा, तू तरी माझं कौतुक कर, माझ्या नवऱ्याला काही पडलेलं नाहीये आणि माझा नवरा काही माझं कौतुक करणार नाहीये, असं ती म्हणत असते आणि बाप्पाच्या समोर हात जोडून उभी असते. मागं मागं फिरून पाहत असते की एवढं सगळं ऐकून तरी अर्णव येतोय का, पण अर्णव काही आलेला नसतो. आणि जेव्हा अर्णव येऊन समोर उभा राहतो आता मात्र ईश्वरीची बोलती बंद झालेली असते. ईश्वरी म्हणत असते का काय झालं आता, असं का बघताय माझ्याकडे. तेव्हा तो म्हणतो की अगं तुझं ते हे करायचंय ना, ते म्हणते कौतुक. तेव्हा म्हणतो हो कौतुक करायचंय आणि तुला ते द्यायचंय ना, क्रेडिट क्रेडिट द्यायला आलोय. तेव्हा ईश्वरी म्हणत असते बोला. तेव्हा तो सांगत असतो की तू मशीन दुरुस्त केलीस, एवढी मोठी गोष्ट केलेली आहे, जर मशीन दुरुस्त केली नसती तर मी तो ड्रेस बनवू शकलो नसतो आणि तुझ्या मनात तू जर विचार केला नसता की त्या चिंध्या कट करून गोधडी शिवतात तशा पद्धतीने जर तो ड्रेस शिवला तर आपण हा राऊंड जिंकू शकतो, हा कॉन्फिडन्स तुझ्यामुळेच मला आला, तू मनात विचार केला आणि ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत, असं इकडे अर्णव तिला सांगत असतो. आणि तेव्हा मात्र ईश्वरी अर्णवला म्हणत असते आता कळलं ना. तेव्हा अर्णव म्हणतो हो दिलं ना क्रेडिट, आता तुला अजून काय पाहिजे सांग, तरच तुझ्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी होतील, असं तो सांगू लागतो. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते हो हो मिळाले तुमच्याकडनं क्रेडिट, आता काही नकोय मला. तेव्हा अर्णव म्हणतो झालं ना मग, क्रेडिट दिले आता आता अजून काय. तेव्हा ईश्वरी म्हणते हो कौतुक केलं, क्रेडिट दिलं, खरंच अगदी मनापासून केलं. कसं केलं कौतुक. मग अर्णव ज्या पद्धतीने बोलत असतो ना त्या पद्धतीने ईश्वरी बोलत असते आणि त्याची ॲक्टिंग करून दाखवत असते. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता सगळेजण एकत्र जमलेले असतात, शिर्के आलेले असतात, म्हणून अर्णव ईश्वरी सुद्धा आता खाली आलेले आहेत. आजीने स्वतः सगळ्यांसाठी छान असं जेवण बनवलेलं असतं आणि मग शिर्के म्हणत असतात की पुढचा राऊंड हा खरंच खूप महत्त्वाचा आहे, कारण पुढच्या राऊंडमध्ये ज्या गोष्टी घडणार आहेत त्या वेगळ्या आहेत. म्हणजे आत्तापर्यंत एकच पार्टिसिपेंट ॲक्टिव्ह असायचा आणि एक बाजूला असायचा, पण पुढच्या राऊंडमध्ये तसं होणार नाही. तर पुढच्या राऊंडमध्ये दोन्ही पार्टिसिपेंट एकाच वेळेस ॲक्टिव्ह असणार आहेत, म्हणजेच आर्ट विथ फॅशन हा राऊंड असणार आहे. मग ईश्वरी म्हणते की चालेल मी छान असं चार्ट वगैरे काहीतरी बनवते. तेव्हा इकडे अर्णव म्हणतो की झालं, म्हणजे हिचं पुन्हा सुरू झालं की हे असंच काहीतरी बनवणार आहे. मग मात्र ईश्वरी म्हणते अहो पण मामा म्हणतो अगं अरे कला आहे अर्णव, ते त्यात काय एवढं, तिने काही चुकीचं बोललेली आहे. तेव्हा अर्णव म्हणतो हो बरोबर आहे, तिनं काही चुकीचं बोललेलीच नाहीये, ती कलाच आहे ना, बरोबर आहे, आणि कलाच दाखवली जाणार आहे, असं म्हणत ते दोघंही बोलत असतात. आता मामा पण किती फुडी आहेत ते आपल्याला माहिती आहे, म्हणून मामा म्हणत असतात काय रे चिंटू, कलाच आहे ना ती एक, असं काय करतोयस तू. तेव्हा शिर्के म्हणतात की थांबा, एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली, कारण याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट येते, ती म्हणजेच की तुम्ही पहिल्या राऊंडमध्ये जी कला सादर केलेली आहे ती कला तुम्ही इथं करू शकत नाही. मग आजी सांगत असते अरे हस्तकला वगैरे अशा बाकीच्या गोष्टी पण आहेत. अर्णवला मात्र ते कळत नसतं. अंजली त्याला समजून सांगत असते. मग आता काय करायचं. त्यावेळेस इकडे नम्रता म्हणते इशू मी रांगोळी काढू का ग. तेव्हा इशू म्हणते की हो काढ, खरंच तू खूप सुंदर रांगोळी काढत असते, खरंच तू रांगोळी काढताय. मग नम्रताबद्दल आता ईश्वरी सगळ्यांना सांगू लागते की हो नमुताई ना खूप सुंदर रांगोळी काढत असते, म्हणजे तिनं ना आत्तापर्यंत खूप वेळा बक्षीस मिळवलेली आहे. मग आकाश पण सांगू लागतो की चालेल, म्हणजे नम्रताने रांगोळी काढली तर त्या पद्धतीचं मला डिझाईन करता येईल फॅब्रिकवरती. तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो की मी सिंदूर
तुझ्याकडे एक कला आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, कोणती कला? कशाबद्दल बोलताय तुम्ही? मग मात्र इकडे अर्णव सांगत असतो की अगं मी सिंधू, तुझ्याकडे कला आहे, तू विसरलीस का? तुला माहित नाहीये का कोणती कला आहे ती? तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते, कोणती कला? कशाबद्दल बोलताय तुम्ही? आणि मग अर्णव सांगत असतो की अगं भांडणाची कला नाहीये का तुझ्याकडे? विसरलीस का तू? आणि हे ऐकल्यानंतर ईश्वरीला मात्र खूपच राग येतो. ईश्वरी खूप चिडत असते आणि ती म्हणते, बरोबर आहे, माझ्याकडे ना तेवढी तरी कला आहे, पण तुमच्याकडे तेवढी पण कला नाहीये. कारण काही झालं तरी तुम्ही दुसरं काहीच करू शकत नाही. कारण तुम्हाला फक्त स्वतःचं पडलेलं असतं आणि तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःचाच विचार करता. तुम्ही कधी दुसऱ्याचा विचार केलाय का? असं म्हणत ईश्वरी आता अर्णववरच चिडचिड करायला सुरुवात करते. मग आता काय करायचं? तेव्हा नम्रता म्हणते, मला काय वाटतं माहितीये का ईशू, तू डान्स कर ना. म्हणजे तू शाळेत असताना डान्स करायचीस बघ, अगदी त्या पद्धतीने तू डान्स करू शकतेस. तेव्हा ईशू म्हणते, हां ते आहे, पण मला कळत नाहीये की आत्ता ते जमेल का? कारण मी इतके दिवस डान्स वगैरे काही केलेलंच नाहीये ना, मग आत्ता मला जमणार आहे का ते? तेव्हा ती म्हणते, अगं जमेल ग, काही प्रॉब्लेम नाहीये. मग ईश्वरी म्हणते की ठीक आहे, मी बघूया, ट्राय करते. असं ईश्वरीचं चाललेलं असतं. आणि मग सगळेजण ईश्वरीकडे पाहत आहेत आणि फायनली आता ठरलेलं असतं की ईश्वरी या स्पर्धेमध्ये डान्स करणार आहे. मग नम्रता, ईश्वरी सगळेजण असतात. पण आता अर्णवचं म्हणणं आहे की हिनं डान्स करेल, पण मी फॅशनमध्ये काय करायचं? कारण हिने डान्स केला तर त्याच्यावरती मला तिथे फॅशन दाखवायचं आहे ना, त्याच्यामध्ये मी काय करू शकतो? असं अर्णव विचार करत असतो. तेव्हा मग अंजली त्याला सुचवते आणि मग सगळेजण पुन्हा मोबाईलवरती सर्च करू लागतात की काय करता येईल, कशा पद्धतीने गोष्टी करता येतील. या सगळ्या गोष्टींचा विचार आता सुरू झालेला असतो. कारण काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी वाटतात तेवढ्या सोप्या नाहीये, तर हे शांतपणे करणं गरजेचं असतं आणि या सगळ्या गोष्टींचा सामना करणंही तेवढंच गरजेचं आहे, हे लक्षात आलेलं असतं. मामा म्हणत असतात की अरे चिंटू, जमेल रे, नको काळजी करू, सगळ्या गोष्टी होतील रे व्यवस्थित, असं मामा आवर्जून सगळ्यांना सांगत असतात. तेव्हा ईश्वरी मात्र अर्णवला चिडवत असते. अर्णवला म्हणत असते, बघा बघा, मी करू शकते. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की तुम्हाला काय वाटलं, प्रत्येक गोष्ट फक्त तुम्हालाच जमते का? मला जमत नाहीये का? कारण अर्णव मात्र तिला सारखा चिडवत असतो आणि तिला म्हणत असतो की मी सिंधू, नाही जमणार हे सगळं, असं म्हणत तिला बोलत आहे. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते की अर्णव सर, बस झालं, कारण तुम्ही प्रत्येक वेळेस माझ्याशी याच पद्धतीने वागत असतात. तुम्हाला विश्वास नाहीये, अख्ख्या जगाला माझ्यावरती विश्वास आहे, म्हणून तर माझे फॅन फॉलोअर वाढलेले आहेत. आणि त्यानंतर ईश्वरीने एक अट सुद्धा अर्णवच्या समोर मगाशी ठेवलेली होती की मला कळलं पाहिजे की तुम्ही ज्या पद्धतीने हे सगळं करताय त्यावरून तर मला असं वाटतंय की तुम्ही हे मुद्दाम करताय आणि सगळे माझे फॅन फॉलोअर आहेत, पण तुमच्या काय त्या हजारो ज्या मुलींचे तुम्हाला DM आले होते ना लग्नानंतरचे, ते मला बघायचे. अर्णव म्हणतो की नाही नाही, ते जमणार नाहीये. शेवटी आजी उठते आणि सगळ्यांचे मोबाईल काढून घेते आणि म्हणते, चला आता मी तुमच्या सगळ्यांसाठी छान जेवायला बनवलेलं आहे, तुम्ही सगळेजण जेवायला चला, असं आजी सांगत असतात. तेव्हा मात्र सगळेजण म्हणतात की हो चालेल, असं म्हणत आता जेवायला निघालेले आहेत. इकडे राकेशच्या मनात एक वेगळाच गोंधळ सुरू झालाय. राकेश वेगळ्याच पद्धतीने विचार करत असतो. राकेशला असं वाटत असतं की जे काही झालेलं आहे ते आता मी उद्ध्वस्त करणार आहे. कारण आतापर्यंत ज्या पद्धतीने हे सगळं सुरू होतं ते थांबवणं गरजेचं आहे, असा विचार राकेशच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि राकेश मात्र म्हणत असतो की काहीही झालं तरीही आता मात्र मी शांत राहणार नाही. कारण ह्या अर्णव ईश्वरीचा दी एंड होणार आणि उद्या त्यांचा दी एंड होणार आहे. त्यांना कळणारही नाही की काय होऊन बसलेलं आहे. मी इथून बाहेर पडणार ते डायरेक्टली चिंटुकल्या आणि माझ्या इंदोरी जिलेबीच्या शोकसभेमध्ये. कारण माझी इंदोरी जिलेबी जर माझी झाली नाही तर मी तिला कोणाचीच होऊ देणार नाही. आणि आता सात्विक फॅशन सगळं सगळं उद्ध्वस्त होणार आहे. एवढा मोठा डाव या माणसाने ऐकलाय, कारण बॉम्बस्फोट करण्याच्या तयारीत हा राकेश आहे. त्यानंतर इकडे तो मोठमोठ्याने हसत असतो. तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेब तिथे येतात. ते पाहतात हे सगळं काय चाललंय, हा प्रश्न त्यांना पडलेला असतो. ते प्रत्येक कैद्याकडे येत असतात. तेव्हा राकेशकडे येतात. राकेशने ती रग पांघरलेली असते आणि तिथे थांबलेला असतो. आणि त्याच वेळी ते राकेशकडे येतात आणि राकेशला म्हणतात, काय झालंय? नाही, हे आरडाओरडा काय चाललंय? राकेश म्हणतो की जरा ताप आहे, कणकण आली ना. मग तेव्हा ते म्हणतात, झोप ना तिथे. नाही, झोप लागत नाही हो साहेब, सवय नाही ना अशा ठिकाणी झोपायची, असं तो सांगत असतो. तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, काय चाललंय हे सगळं? म्हणजे तू समजतोस कोण स्वतःला? आता तुझ्यासाठी अजून काय सुविधा केल्या पाहिजे तिथं?
असं म्हणत ते त्याला ओरडत असतात. आणि त्याच वेळी इकडे नम्रता ईश्वरीला म्हणत असते की ईशू, अगं मला खरंच काळजी वाटते. म्हणजे मी तुला सांगितलं तू डान्स कर, तू डान्स करण्याचा पण निर्णय घेतला, पण मला कळत नाहीये की हे सगळं काय होऊन बसेल. म्हणजे जमेल ना तुला, करता येईल ना तुला डान्स? असं ती ईश्वरीला विचारत असते. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, हां बघूया आता, मला पण टेन्शन आलंय, मला पण कळत नाहीये की कसं करायचं मॅनेज सगळं आणि काय करायचं ते, असं ईशू तिला सांगत असते. तेव्हा मात्र आता तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं की ईशू, मला काय वाटतंय, पण तू डान्सच करा, म्हणजे तुला जमेल ग. आता वल्लरी बाहेरून आलेली असते. वल्लरी हे सगळं ऐकत असते आणि वल्लरीच्या लक्षात येतं की ही नम्रता डोक्यावर पडली आहे का, म्हणजे हिने स्वतःचा मेंदू वापरायचाच नाही असं ठरवलंय का, असा विचार वल्लरीच्या डोक्यात सुरू झालेला असतो. तेव्हा मात्र वल्लरी म्हणत असते की कळतंय का तुला, तू काय करतेस ते, म्हणजे तुझं डोकं चालत नाहीये हे मला माहिती आहे, पण तू अशा पद्धतीने काय विचार करत असशील ना, मला कळलंच नव्हतं. तेव्हा ती वल्लरी तिचा हात पकडते आणि तिला खेचत बाहेर घेऊन जाते आणि म्हणते की चल आता, बाद झालं, कारण तुझ्या पद्धतीने काय वागते बोलते ना, त्याच्यावरून मला कळलंय काही उपयोग होणार नाहीये आणि कुठल्याच गोष्टीचा काहीच उपयोग होणार नाहीये, असं म्हणत वल्लरी तिला खेचत बाहेर घेऊन जाते आणि तिला म्हणते की कळतंय का, उलट तू तिला धाडस काय करून देतेस, म्हणजे तिला प्रोत्साहन काय देते डान्स करावं म्हणून. जरा विचार कर स्वतःचा, कारण तुला जिंकायचंच नाहीये का. मी तुला इतक्या वेळा सगळ्या गोष्टी समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण तुला कळतच नाहीये, तुला मात्र तिचीच साथ द्यायची आहे. तेव्हा नम्रता म्हणते, हे बघा मी माझं डोकं वापरते, कारण इशूने शाळेत असताना डान्स केलेला आहे कधी, त्यानंतर तिने डान्स केलेला नाहीये, त्यामुळे ती कमीच पडणार आहे या सगळ्यामध्ये, म्हणून तर मी तिला ही आयडिया दिलेली आहे ना. त्यावर नम्रताला वल्लरी म्हणत असते की तुला कळतंय का, सवय होती का तिला आंधळेपणाने स्वयंपाक करायची, पण केला ना तिने, आता काय करतेस तू, तू काहीच करू शकत नाहीये, एवढं लक्षात ठेव. कारण तुला असं वाटत असतं की तू जे काय करशील ते व्यवस्थित होणार आहे, त्याच गोष्टी तशाच होणार आहेत, पण तू हे विसरून जाते की ती ईश्वरी आहे. जरी तिने डान्स केलेला नसला तरी तिच्याकडे जिद्द आणि चिकाटी जास्त आहे, हे मी तुला वारंवार सांगितलेलं आहे. ईश्वरी काहीही करू शकते आणि तू तिच्या बद्दल असा जर विचार करत असतील तर एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं तरीही ईश्वरीला हलक्यात घेणं बंद कर. कारण जर का तू अशा पद्धतीने ठरवलंस तर ईश्वरी तुझा डाव तुझ्यावरच उलटवणार आहे आणि तुला कळणारही नाही, असं म्हणत दामिनीने तिला धमकी दिलेली असते आणि पुढे काय करायचं ते आवर्जून सांगितलेलं असतं. आता नम्रता किती मूर्ख आहे, स्वतःच्या बहिणीबद्दल तिला जराही वाटत नसतं, ती पण आता हिने सांगितले तर ते करायला तयार होते. तर इकडे अर्णव मात्र ईश्वरीसाठी आता त्याने ईश्वरीने जी ठेवलेली घुंगरं असतात ती घेतो आणि ईश्वरीच्या पायात बांधून देत असतो. ईश्वरी म्हणते, सर हे काय करताय तुम्ही. तेव्हा अर्णव म्हणतो, अगं प्रॅक्टिस करायला नको का, तू डान्स करणार आहेस ना, मग त्याची प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे, म्हणून करतो हे सगळं. तेव्हा ईश्वरी म्हणते, अर्णव सर पण मला जमेल ना. तेव्हा अर्णव म्हणतो, का नाही जमणार, तू करू शकतेस, मला गॅरंटी त्याबद्दल, काही शंका नाहीये मला त्या सगळ्याबद्दल, असं अर्णव तिला सांगत असतो. तेव्हा ईशू म्हणते की खरंच मला जमेल ना. तेव्हा अर्णव म्हणतो की हो तुला जमणार आहे, काळजी करू नकोस तू, असं आवर्जून अर्णव इकडे ईश्वरीला सांगत असतो. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते की चालेल, मग आता प्रॅक्टिसला सुरुवात करायची असते, या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. आणि मग मात्र इकडे सौदामिनीला आता वल्लरीने कॉल केलाय, तर उद्याच्या राऊंडमध्ये हे सगळं अशा पद्धतीने वर्कआउट करायचं आहे. ती म्हणते प्लॅन फुलप्रूफ आहे ना, फुसका नाही आहे ना मागच्या वेळेसारखा. तेव्हा वल्लरी म्हणते की नाही, मी फुसके प्लॅन करतच नाहीये, असं वल्लरी आवर्जून सांगते. तेव्हा सौदामिनी म्हणते की ठीक आहे, मग पुढे काय करायचं आता. नाही ते पण डोक्यात असेलच ना काय करायचंय ते. मग वल्लरी तिला आता तो प्लॅन सांगू लागते. तो प्लॅन म्यूट दाखवलाय, तो आपल्याला ऐकायला नाही येते. त्याचबरोबर इकडे म्हणजे आता हिने वल्लरीने नम्रताला हाताशी घेऊन जो काही केलेला राड आहे तेच सांगितलं असणार आहे. इकडे मात्र सौदामिनी आता म्हणत असते अरे वा, आणि इकडे नम्रता आता तयारीला लागलेली असते, ती म्हणजे ईश्वरीला जिन्यावरून पाडण्याच्या. एकदा का ईश्वरी जिन्यावरून पडली की मग मात्र सगळ्या गोष्टी आपल्या पद्धतीने होणार आहेत आणि हा राऊंड आपणच जिंकणार आहोत. कारण ईश्वरी जर का जिन्यावरून पडली तर ती नाचूच शकणार नाहीये आणि मग ही स्पर्धा जिंकण्याचा प्रश्नच येत नाही, असं सगळं ठरलेलं असतं. आणि मग तिने जिन्यावरती तेल टाकून ठेवलेलं असतं, त्याचबरोबर सेलोटेप लावलेली असते. एकदा का इशूचा पाय सटकला की मग गोष्टी आपल्या पद्धतीने सुरू करायच्या, असं तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि ईश्वरीला वरून आवाज देत असते की इशू
लवकर ये लवकर असं ती सांगत आहे. आणि ईश्वरी मात्र आता जिन्याने यायला निघालेली असते. तिच्या लक्षात येत नाहीये की असा काहीतरी राडा होऊ शकतो, कारण तिचा आता पूर्ण विश्वास आहे आणि तिला माहिती आहे की काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी आपण नमुताईसाठी करतोय. नमुताईचं महत्त्वाचं काम आहे, आपण गेलं पाहिजे. हा विचार ईश्वरीच्या डोक्यात सुरू झालेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.